साहित्य रसिक हो, नमस्कार. आता एक लघुकथा, प्रारब्ध. लेखक सचिन देशपांडे, अभिवाचन दत्ता सरदेशमुख. प्रारब्ध. माझ्या बिल्डिंगसमोरच एक बैठी चाळ आहे. मी पहिल्या मजल्यावर राहतो, त्यामुळं अगदी माझ्या घरातूनच मला त्या चाळीतली पहिली 2-1 बिऱ्हाडं अगदी व्यवस्थित दिसतात. आता ही दोन्ही घरं गेली अनेक वर्ष बंद होती, पण गेल्याच महिन्यात त्यातल्या पहिल्या घरात एक कुटुंब राहायला आलं. दुपारभर स्तब्ध उभ्या असलेल्या झाडाची उन्हं कलताना थोडीशी सळसळ होते असं मला वाटलं. जराशी जाग आली होती. त्या तेवढ्या भागाला 2 खोल्यांचं घर आणि पुढे एक पेटी म्हणजे मोठा लाकडी खोका, ज्याच्यात सामान ठेवून तो वरून बंद करता येतो, आणि पाण्याचं एक मोठं पिंप राहू शकेल इतकीच ओसरी. तर त्या पेटीवर मला तो बसलेला दिसायचा. वय साधारण 45च्या आसपास. चांगला उंचापुरा, भक्कम बांध्याचा, कष्टाचं अंग आहे हे कळून येणारा. 6च्या दरम्यान तो कामावरून घरी येई. साधीशी पॅन्ट, त्याच्यावर न खोचलेला साधासा शर्ट, पायात चपला आणि हातात एक कुठल्याशा गारमेंटच्या दुकानाची पिशवी. तीही इतकी वापरलेली की त्याच्यावरच्या दुकानाच्या नावाची अक्षरं पार पुसट झालेली. त्या पिशवीत जेवणाचा डबा असावा, पण एकंदरच पिशवीच्या आकारावरून कल्पना यावी की डब्यात फक्त भाजी आणि पोळ्या पेपरात गुंडाळून घेतल्या असाव्यात. एकंदरीत त्याची नोकरी, काम आणि पगार यांची योग्य सांगड घालणारी नसावी हे समजून येत होतं. कामावरून आल्यावर हातपाय तोंड धुवून अर्ध्या तासाच्या आत हा जो त्या पेटीवर येऊन बसायचा तो थेट जेवायलाच आत जायचा. साधारण 9:30-10च्या सुमाराला पुन्हा बाहेर येऊन पेटीवर बसायचा. ते थेट 11 वाजता झोपायलाच आत जायचा. बाहेर बसल्याच मग वाकून तो TV बघत असायचा. त्याचे म्हातारे आईबाप कधीतरी आत बाहेर करताना दिसत असायचे. दोघंही 70 पार केलेले आणि पिकलेले, परिस्थितीनं गांजलेले. आणखी एक जण त्या घरात वावरताना दिसायला साधारण त्याच्यासारखाच, अंगकाठीनेही तसाच, पण सदानकदा एक खाकी मळकट चड्डी आणि हातवाल्या बनियनवर. कधी अंगण झाड, कधी पेटीपूस, कधी पिंपात पाणी भर, तर कधी बाबांबरोबर पिशव्या उचलण्यासाठी बाहेर जा. असं सगळं तो करायचा. बरं, बाहेर जातानाही तो बनियनवर फक्त एक शर्ट चढवायचा, ज्याची बटणंही बऱ्याचदा उघडीच असायची. पण या 4 जणांव्यतिरिक्त आणखी कोणी घरात नसावं असं वाटायचं, म्हणजे दिसलं तर नाही कधीच कोणी. मग प्रश्न पडायचा की इतक्या वयस्कर अशा 2 पुरुषांची लग्न झाली नसावीत. आणि त्यामुळे त्या कुटुंबाबद्दल माझं कुतूहल आणखीनच वाढत होतं. एकदा माझ्या सवयीनुसार मी थोडंसं धान्य मुठीत घेऊन आमच्या गॅलरीच्या जाळीवर टाकलेल्या प्लायवर ठेवत होतो. एक वाटी पाणीही ठेवलं होतं. कबुतरं, चिमण्या येऊन धान्य टिपत आणि पाणीही पित असायचे. मला तसं करताना पाहून तो जो चड्डी बनियनवाला पुरुष होता त्यानं मला विचारलं, काका हे तुम्ही काय करता?" 1ली-2रीतल्या मुलाप्रमाणे टोन होता त्याचा. मी जरा बिचकलोच होतो, तरी पण त्याला मी ते ठेवण्यामागचं कारण समजावून सांगितलं. त्याच्यावर त्यानं चक्क उड्या मारत टाळ्या वाजवल्या. मला साधारण कल्पना आली प्रकरण जरा वेगळं असल्याची. मग मी उगीचच त्याच्या नोकरी करणाऱ्या त्या भावातही अशी काही लक्षणं दिसतात का ते पाहू लागलो. खरं तर शोधू लागलो, पण तो नॉर्मलच वाटला होता मला. अशा तऱ्हेनं कामाच्या धबडग्यातून कधीतरी निवांत वेळ मिळाला की माझं लक्ष त्या घराकडं आणि त्या घरातल्या माणसांकडे जायचं. तर अगदी मागच्याच आठवड्यातली गोष्ट. मी जेवण आटोपल्यानंतर शतपावली घालून साधारण 10च्या सुमाराला आमच्या गॅलरीत येऊन उभा राहिलो, आणि त्याच समोरच्या घरातून अंगावर काटा आणणारा आरडाओरडा ऐकू येऊ लागला. मी गॅलरीत होतोच. पटापट इतर घरातल्या गॅलऱ्यांचे दिवे लागले आणि लोक बाहेर येऊन इथं तिथं पाहू लागले. माझंही कुटुंब धावतच गॅलरीत आलं. तेवढ्यात तो गतिमंद भाऊ ओरडतच बाहेर आला. त्याच्या पाठोपाठ तो नॉर्मल भाऊसुद्धा हातात एक फळकूट घेऊन धावतच आला.
तो त्या फळकुटानं आपल्या गतिमंद भावाला बेदम झोडत होता आणि तो गतिमंद भाऊ तिथल्या तिथंच फिरत होता, मार खात होता, टाहो फोडत होता. पण एकदाही त्यानं आपल्या भावाला कणभरही प्रतिकार केला नाही. अखेर हे दृश्य लांबूनच पाहणारे त्याचे आईबाबा मध्ये आले. बाबाने त्या मारणाऱ्याला थोपवलं. त्या आईनं त्या मार खाणाऱ्याला घरात नेलं. सगळे बघे गॅलरीतले दिवे बंद करून आत निघून गेले. मी मात्र तसाच उभा होतो गॅलरीत, सुन्न होऊन. त्या दिवशीचा उड्या मारणारा, टाळ्या पेटणारा सारखा डोळ्यासमोर येत होता. त्या रात्री मोठ्या मुश्किलीनंच डोळा लागला आणि सकाळीही आम्हाला लवकरच जाग आली. आज मी ठरवलं होतं की फळकूट घेऊन भावाला मारणाऱ्याला विचारायचंच की एकंदर काय प्रकार आहे म्हणून. फार तर काय नाही सांगणार, काही हुज्जत घालेल, पण तरीही आपण प्रयत्न करायचाच. प्रातर्विधी आटोपून मी 8च्या सुमारालाच आमच्या गेटवर जाऊन उभा राहिलो. साधारण 8:15च्या सुमाराला तो कामावर जाण्यासाठी बाहेर पडायचा. जास्तीत जास्त 20 मिनिटात तो आमच्या गेटपाशी पोचणं अपेक्षित होतं, पण तो आलाच नाही. 8:45 वाजले तरीही तो आला नाही. मला आता जाम चैन पडेना, काय करावं काही सुचेना. पण शेवटी ठरवलं, जे होईल ते होईल, आपण सरळ थेट त्याच्या घरीच जायचं. कुलस्वामिनीचं नाव घेत हात जोडले आणि जाऊन सरळ त्याच्या घराची कडीच वाजवली. म्हाताऱ्या वडिलांनी दरवाजा उघडला आणि अगदी ओळख असल्यासारखं त्यांनी मला आत बोलवलं. आत शिरताच मला तो दिसला. काल ज्याला कुठलं होतं ते आपल्या भावाचे पाय चेपत तो खाली बसला होता. मला बघताच तो उठला, हात जोडून नमस्कार केला आणि आतल्या खोलीत जाऊन दारामागं अडकवलेला शर्ट चढवून तो बाहेर आला. तोपर्यंत माझ्याबरोबर बसलेले त्याचे बाबा उठून आत गेले. भाऊ झोपला होता म्हणून त्यानं जरा हळू आवाजातच बोलायला सुरुवात केली. नमस्कार, आम्ही ओळखतो तुम्हाला. या माझ्या धाकट्या भावानंच आम्हा सगळ्यांना तुमच्याबद्दल सांगितलं होतं. तुमचं त्या पक्ष्यांसाठी दाणे आणि पाणी ठेवण्याचं त्याला फार अप्रूप आहे. अगदी लहान मुलासारखं. लहानच तर आहे तो. अहो, वयानं 42, पण डोक्यानं 4+2, 6 वर्षाचाच. त्यामुळंच त्याचं जगही खूप मर्यादित आहे. आई, बाबा, दादा आणि चिमणीवाले काका म्हणजेच तुम्ही. हे नावही त्यानंच दिलेलं आहे बरं का तुम्हाला. माझ्यापेक्षा अवघ्या 2 वर्षांनी लहान आहे. पण हे असं हा बुद्ध्यांक कमी म्हणजे हे जन्मापासूनच की नाही? ग्रॅज्युएट आहे तो, डिस्टिंक्शनमध्ये. लास्ट इयरला अकाउंट्समध्ये कॉलेजमधून हायेस्ट. ग्रॅज्युएशन झाल्या झाल्या एका मोठ्या लॉ फर्ममध्ये अकाउंटंट म्हणून लागला. LLB करण्याचा विचार होता त्याचा. सगळी चौकशीही केली होती. लॉ फर्ममध्येच कामाला असल्यामुळं त्याच्या बॉसेसचाही सपोर्ट होता त्याला. त्याच्या सिनियरिटीमुळं 4 महिन्यातच तो सगळ्यांचा लाडका झाला होता. पण मग हे असं म्हणजे कसं काय? सगळं छान चालू होतं याचं. माझंच टेन्शन असायचं आईबाबांना. शिकायचा कंटाळा. त्यामुळं 12वीत नापास झाल्यावर मी कॉलेज सोडलं होतं. मग असाच वायरमन आणि मोटर रिवाइंडिंगचा मी कोर्स केला आणि लागलो एका कंपनीत. पण तिथेही कामापेक्षा आमच्या युनियनच्या भानगडीतच माझं लक्ष असायचं. मुळातच बेडर स्वभाव आणि समोर कुणी आला तरी डोळ्याला डोळा भिडवायची सवय. त्यामुळं मला लगेच उचललं आमच्या युनियनच्या लीडरनं. मग तर पूर्ण वेळ मी स्वतःला त्या चळवळीत वाहूनच घेतलं होतं. एका वर्षी बोनस देण्यावरून मॅनेजमेंट आणि युनियनमध्ये वाजलं. वाद पराकोटीला गेले. खूप भांडणं झाली. अगदी मारामाऱ्याही झाल्या. आणि प्रत्येक वेळी मी आघाडीवर होतो. आई, बाबा, भाऊ मला समजावून थकले, पण माझ्यातली रग काही कमी व्हायचं नाव घेईना. तुम्हाला सांगतो, एकदा असाच कामासाठी आमच्या लीडरबरोबर वापीला गेलेलो आणि इथं मॅनेजमेंटनं माझ्यासाठी फिल्डिंग लावली होती. सुपारी घेतलेल्यांचा गैरसमज झाला आणि साधारण माझ्यासारख्याच दिसणाऱ्या या माझ्या भावाला त्याचे परिणाम भोगावे लागले. मी 3-4 सहज लोळवेन हे माहिती असल्यामुळं 7 जण दबा धरून उभे होते. नोकरीवर चाललेला माझा भाऊ त्यांच्या टप्प्यात आला आणि 7ही जण तुटून पडले त्याच्यावर.
त्याला मरेस्तोवर मारला. काठ्या, हॉकी स्टिक, सायकलची चेन, लाथा, बुक्क्या मार 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 मारलं माझ्या भावाला. बेशुद्ध पडलेल्या माझ्या भावाला तो मेला असं समजून ते सगळेजण पळून गेले. सकाळी रस्त्यावरच्या तुरळक गर्दीपैकीच कुणीतरी भावाला हॉस्पिटलमध्ये ॲडमिट केलं. 5 दिवस कोमामध्ये होता हा माझा भाऊ. आणि 6व्या दिवशी उठला, तेच 6 वर्षाच्या मुलाचं डोकं घेऊन. परमनंट डॅमेज झाला आहे ब्रेनचा, इररिकव्हरेबल असं डॉक्टरांनी सांगितलं आम्हाला. आयुष्यात पहिल्यांदा मी मुळापासून हादरलो. आयुष्यात पहिल्यांदाच मी आतून खोल खोल रडलो. बदला बिदला या भावाने पुढं मला माझ्या आईबाबांना यापुढं सांभाळणं आणि गतिमंद भावाला जपणं जास्त महत्त्वाचं वाटलं. आणि आम्ही आमचं शहर सोडून मुंबईला आलो. परळला काकांची एक खोली होती, तिथंच राहत होतो गेली 15हून जास्त वर्ष. चुलत भावाचं लग्न झालं गेल्या महिन्यात, म्हणून ती खोली सोडून महिन्याभरापूर्वी मी इथं आलो. आणि मग तुमचं लग्न नाही करणार कधीच, हे त्याचवेळी ठरवलं होतं. जेव्हा आपल्या अशा भावाचं आपल्याला सगळं करायचं हे ठरलं होतं तेव्हाच. त्या दिवशी जर मी वापीला गेलो नसतो तर याच्या जागी मी असतो आणि माझ्या जागी हा. इन शॉर्ट, आत्ता आम्ही दोघं आपापलं नाही तर एकमेकांचं आयुष्य जगतो आहे, एकमेकांचं प्रारब्ध भोगतो आहे. कुठली बाई सासरी येऊन वयाने इतक्या मोठ्या पण बुद्धीने एवढ्या छोट्या दिराचं करेल? म्हणून मग फंदातच नाही पडलो त्या मुली वगैरे बघण्याच्या. आणि वेळही नाही मिळाला खरं तर. आता टाळी एका हातानं तर वाजत नाही. माझा लहान भाऊ माझं आयुष्य जगतोय म्हटल्यावर मलाही त्याचं आयुष्य जगणं भाग आहे. मग प्रचंड मेहनत केली मी, जीवाचं रान केलं आणि आधी 12वी, मग ग्रॅज्युएशन आणि नंतर LLBही पूर्ण केलं. भाऊ ज्या फर्ममध्ये नोकरीला होता त्यांच्याच मुंबईच्या ब्रँचमध्ये सब स्टाफ म्हणून मी कामाला लागलो. मी आता तिथं सिनियर अकाउंटंट आहे. दॅट्स हाऊ आय एम लिव्हिंग माय ब्रदर्स लाईफ नाव, विच वॉज सपोज टू बी इन हिज डेस्टनी. पण मग ते कालचं त्याला इतकं मारणं होतो कधीतरी सहनशीलतेचा अंत. नाही जमत पेशन्स राखायला कधी कधी, मग मारतो मी त्याला यानं. अरेच्छा, लांबून तर मला हे लाकडी फळकूट वाटलं होतं, हे तर प्लास्टिक. पण मग इतकं ओरडणं, होणारा आघात आणि उठणारी वेदना यांची तरी कुठं सांगड घालता येते या 6 वर्षाच्या मेंदूला. म्हणून ओरडतो वाटेल तसा. पण तरीही इतका ओबिडियंट आहे म्हणून सांगू. बाहेर एकट्यानं पाय ठेवायचं नाही सांगितलं आहे त्याला, म्हणूनच मार पडत असतानाही ही ओसरी ओलांडून जात नाही तो बाहेर. आणि तुमच्या हातावर हे असे काळे डाग कसले पडलेत? आणि हा एकतर अगदी लाल आहे. हा 5वा डाग उदबत्तीचा, मी मला स्वतःला दिलेला. माझ्या भावावर मी हात उचलला म्हणून. पण खरंच नाही जमत हो कधी कधी संयम ठेवणं. माझ्यातल्या मूळ मला मी प्रयत्नपूर्वक मारून टाकलं आहे. त्याचा उरलेला अंश असा वर येतो कधीतरी, ज्याची शिक्षा तेव्हाच्या त्याला आत्ताचं मी देत असतो, उदबत्तीचा डाग देऊन. इतकं बोलून तो उठला आणि अंथरुणात चुळबुळ करणाऱ्या त्याच्या भावाशेजारी जाऊन बसला, त्याचे पाय चेपत. मी मात्र तसाच बसून होतो तिथं, पुन्हा एकदा सुन्न होऊन. प्रारब्ध. सचिन देशपांडे यांची कथा आपण ऐकलीत. अभिवाचन दत्ता सरदेशमुख. लेखक सचिन देशपांडे यांचा संपर्क क्रमांक आत्ता तरी उपलब्ध नाही. कुणाला माहीत असल्यास त्याने मला जरूर कळवावा. मी दत्ता सरदेशमुख. माझा व्हॉट्सअप नंबर 83
29730186.